नमस्कार पाटील. नमस्कार. नमस्कार. हे बघा आपल्याकडे गुगल पिन आला बरं. बरं, एकदम बाय. अभिनंदन. आजच आला आपल्याकडे आणि आपण त्याविषयी जे बोललो होतो चॅनलचा, तर पिन आला आपल्याकडे अशी. आणि थोडासा उशीर आला का? हा, ते माझं मध्यंतरी गॅप पडला होता चॅनलला, थोडंसं अपडेशन आलेलं होतं, ते मी केलं नव्हतं, त्याच्याने 1-1.5 महिना मध्ये थोडा गॅप झाला. आणि आता ते अपडेशन केल्यानंतर लगेच हा गुगल पिन आपल्याला घरी आला पोस्टात. बघा, म्हणजे अपडेट केल्यानंतर त्यांचा ॲड्रेस वगैरे, ईमेल ॲड्रेस वगैरे अपडेट केला आणि 5-7 दिवसामध्ये तर 10 दिवसामध्ये त्यांना ईमेल घरी म्हणजे डायरेक्ट पिन आला गुगलचा. आणि आता तुम्ही तो जनरेट केला आणि मग त्यापासून आता तुमचा रिव्ह्यूला सुरुवात झाली आहे. यूट्यूब चॅनलच्या खूप गोष्टी म्हणजे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो भविष्यात. जसे की आपल्या काही ज्या आठवणी जीवनातल्या त्यासुद्धा जपल्या जातात आणि काही सुवर्ण क्षण आपण आपल्या मोबाईलमध्ये टिपलेल्या असतात, ती सुद्धा आपण सेव्ह करून व्यवस्थित फोटो एडिटिंग, व्हिडिओ शूटिंग, एडिटिंग जर केली तर ते सुद्धा आपण जर व्हिडिओ अपलोड करून दिला, आपण तर बघतोच पण आपल्या परिसरातली किंवा आपले जे नातेवाईक आहेत ते सुद्धा बघतात आणि त्यांनासुद्धा त्याचा एक वेगळा आनंद मिळतो. तर तसं दादासुद्धा तो छंद जोपासता. त्यांचं व्हिडिओ शूटिंगचं काम असल्यामुळे त्यांच्याकडे खूप नातेवाईकांचे, मित्रमंडळींचे किंवा लग्नातले व्हिडिओ वगैरे असतात, तर ते व्यवस्थित ते छोटे छोटे व्हिडिओ कट करून आणि त्यांच्या साईटवर टाकत असतात. त्यापासून ते ज्यांचे लग्न त्यांनी केलेले आहेत, ज्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत, शूटिंग केलेले आहे, ते कार्यक्रमवाले मंडळीसुद्धा म्हणतात की दादांचं चॅनल आपण सबस्क्राईब करून ठेवा. आपल्याला जेव्हा आपला कार्यक्रम बघायचा राहिला ते फक्त त्या कार्यक्रमाचं नाव टाकलं तर त्यांना बघायला भेटतो. म्हणजे बघू शकता, त्यांचं तर समाधान आहेच, पण ते ग्राहकांचं सुद्धा समाधान जोपासतात त्याच्यामध्ये. हे सुद्धा एक खरोखर वाखाणण्याजोगं आहे. विषय असा आहे, आपण चॅनल चालू केलेलं आहे, पण चॅनल चालू करण्यामागचा माझा उद्दिष्ट असा होता की ग्राहकांचं समाधान हाच आपला नफा असतो. ग्राहकाला आपण प्रत्येक वेळेला गेलो, बोललो, चाललो आणि त्यांना ही माहिती ऑटोमॅटिक त्यांच्या कार्यक्रमाची मिळाल्यानंतर त्यांचंही समाधान होतं. कुठल्याही नातेवाईकाला ते यूट्यूबचा लिंक पाठवल्यानंतर त्यांचं ते व्हिडिओ दाखवू शकता आणि ते दाखवता त्या विषयाने ते ग्राहकाचं समाधान होतं. आणि या पद्धतीने आपण आपल्या कार्यक्रमांचं माहिती त्यांना देत असतो. मी कानबाईचे भागवत कथा नेहमी करत असतो, त्यामुळे मला त्या विषयाचे व्हिडिओ मी टाकतो आणि लोकांचं समाधान होतं. जो तो वर्ग आहे तो बघत असतो. बरोबर.